आपण या ठिकाणी यायचंय. दुसरी सेमीफायनल क्रिकेटचा महासंग्राम. फायनल मध्ये कोण दाखल होणार सगळ्यांना उत्कंठा आहे या स्पर्धेची. एक संघ फायनल मध्ये दाखल झाला या स्पर्धेच्या. आकाश झा अफलातून फलंदाजी आणि टीम रियान स्मॅशर्स या संघाला घेऊन फायनल मध्ये दाखल झालाय. पहिला बॉल आशिष मेहरुल. ओ प्रचंड वेग आशिष मेहरुल. पंचांकडे अपील जरूर केली आहे. पाहायचंय पंचांकडे. नॉट आउट. पंच मात्र नॉट आउट घोषित करतायत. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी. अमरेश आणि त्यांच्या समवेत ओमकार देसाई हे दोन सलामीवीर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुसज्ज व्यासपीठ गोलाकार मैदान भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. हो यावेळेला चांगला बॉल. पिचिंग झाल्यानंतर थोडासा कट देखील झाला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आशिष मेहरुल या नावाची देखील चर्चा होईल कारण अगदी आयकॉन खेळाडू म्हणून संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर त्याची देखील वर्णी लागली आहे समर 11 कुलाबा या संघाकडून खेळत असताना. हो यावेळेला आणखीन एक चेंडू त्याचप्रमाणे हाताळला या गोलंदाजाने. पहा कुठ टप्प्याचा बॉल. त्यानंतर आपण पाहिलं तर गुडलेन वरती पिचिंग झाला आणि आता मात्र यॉर्कर बॉल देखील पाहायला मिळाला. ही खासियत राहिली आहे या गोलंदाजाची. पण समोर जर आपण पाहिलं तर अमरेश आणि त्याच्या समवेत ओमकार देसाई टेनिस क्रिकेट विश्वाचा ब्रँड मैदानामध्ये बॅटिंग करत असताना यावेळेला बॉल हवेमध्ये. बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय. झेल तिसऱ्या अटेम्प्टला काय प्रयत्न केलाय. असं वाटलं होतं की झेल नक्की पकडेल हा क्षेत्ररक्षक. बॉल पर्यंत पोहोचला. बॉल त्याने अडवण्याचा प्रयत्न केला. अगदी हा झेल मात्र त्याच्या हातातून निसटलाय आणि जीवदान मिळालं. आता मात्र फलंदाज अमरेश यांना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे दबावामध्ये होते फलंदाज आणि आता मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक प्रयत्न केला. चांगला प्रयत्न. एफर्ट्स चांगले दिले त्या ठिकाणी. 100% एफर्ट्स पाहायला मिळाले. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलाय. फलंदाजाला जीवदान मिळालंय. एक धाव पूर्ण केली आहे. संघाचं खातं देखील उघडलंय. ओमकार देसाई स्ट्रायकिंग एंडला बॅटर. यावेळेला ऑन ड्राईव्ह फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिड ऑनला बॉल पर्यंत पोहोचले. ते बॉल अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. 2 धावा धाव फलकावरती आता मात्र झालेल्या आहेत आणि आता शेवटचा एक चेंडू शिल्लक. 1 टू गो. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व. या स्पर्धेचं कुलाबा मलबार हिल मुंबादेवी या विभागातील सर्व खेळाडूंना संपूर्ण स्पर्धेमध्ये संधी दिली गेली. यावेळेला काय बॉल हाताळलाय पहा. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. नाव आहे आशिष मेहरुल. सेमी फायनलच्या सामन्यामध्ये हीच अपेक्षा होती या खेळाडूकडून संघ मालकाला आणि त्याने ते काम केलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रचंड वेगात हाताळला हा चेंडू. काहीच करू शकत नाहीये फलंदाज. आणि आता मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या आता 2. ऑन स्क्रीन आपण पाहतोय सम्राट 11 आणि त्यांच्या विरुद्ध सिंग पॅकर. पिंक जर्सी मध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. सिंग पॅकर संघ आणि त्यांच्या विरुद्ध समर 11 कुलाबा. अगदी सागर रणपिसे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्णधार या संघाचा सागर रणपिसे प्राईड ऑफ कुलाबा. कुलाब्याचा हेलिकॉप्टर बॉय म्हणून सध्या मात्र या खेळाडूची देखील चर्चा होईल संपूर्ण स्पर्धेमध्ये. इस्लाम जिमखान्यामध्ये आपण आहोत. मरीन्स लाईन्सला आपण आहोत. अगदी अरबी समुद्राच्या बाजूला आपण बसून क्रिकेटचा आनंद घेतोय. अशी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा HPL 2025 सीझन 1 सिक्सर सुप्रीमो हा संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉल वापरला जातोय. अगदी विशेष डिझाईन केलेला बॉल संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरला जातोय कारण या बॉल वरती जर आपण पाहिलं तर एका बाजूला सिक्सर सुप्रीमो हा लोगो आणि त्याच्या बॅक साईडला HPL 2025 हा लोगो आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 शिवम गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळते. चांगला खेळ शिवमने देखील केलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिला बॉल शफल झालेत. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक काय फिल्डिंग केली आहे. या खेळाडूने देखील 100% एफर्ट्स दिलेत. प्रत्येक खेळाडू प्रयत्न करतोय. सुयश त्या ठिकाणी तैनात होते. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा अडवल्या 3 आपल्या संघासाठी. अंडर 19 चा खेळाडू हे विशेष बाब राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र अक्षरशः धावा रोखल्या 3 आपल्या संघासाठी याच खेळाडूने. एक धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या आता 1ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 3. 5-5 षटकांची ही मॅच आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते. अगदी रंगतदार अवस्थेमध्ये. अंतिम रजनी
पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, तो बनतोय दर्शक, तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार. डीजे यावेळेला देखील ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आता तैनात आहेत, थोडेसे फंबल झाले, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 8 या आकड्यावर. 8 ऑन अ बोर्ड, 8 धावा धाव फलकावरती झालेत. ट्रोलिंग स्पोर्ट्स म्हणजेच विपुलदादा पांडुलकरांनी टीम संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 3 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते. कॅमेरामॅन विशाल जाधव, अमय पाटील, संजय अहिरे यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण अगदी 20 ते 25 फुटावरून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये आहे, 3 क्षेत्ररक्षक धावतायत, प्रयत्न करतायत, झेल निसटलाय, चांगला प्रयत्न केलाय. आता थोडेसे नाराज आहेत एकमेकांवर. आशिष मेहरुल देखील नाराज असतील, कारण हा महत्वाचा झेल होता, त्यांना देखील ठाऊक आहे ही कॅच किती महत्वाची आहे. आणि त्याचप्रमाणे विमिक्स ऑपरेटर म्हणजेच टेक्निकल टीम मध्ये सध्या मात्र ओमकार सावंत, त्याचप्रमाणे ऑनलाईन स्कोरर देखील आपण पाहतोय शुभम पगारे. आपल्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सेकंड सेमी फायनल मध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंद्रकांत शेट्टी सर आपल्या समवेत जुळले, त्याचप्रमाणे स्वप्नीलजी पवार आमच्या समवेत जुळले. गेले 2 दिवस त्यांचं देखील समालोचन आपण ऐकलं. थेट पेनवरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी मरीन लाईन्स मध्ये ते देखील दाखल झाले होते. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये तैनात, बॉल अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. ओहो, थ्रो पहा, अगदी चपळाईने हा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. आशिष मेहरुल त्या ठिकाणी होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 10 या आकड्यावर. 1.5 चेंडूंचा खेळ आता समाप्त झाले, 10 धावा धाव फलकावरती झाले, 10 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक, ओव्हर नंबर 2. शिवम हो, यावेळेला ड्राईव्ह केलाय, फटका खेळलाय, हलक्या हाताने ढकलले बॉलला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. म्हणजेच ओव्हर नंबर आता 2चा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धाव फलकावरती टीमच्या 11 बिनगडी बाद. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धाव फलकावरती झाल्या. दुसरी सेमी फायनल मैदानामध्ये रंगते आहे. आशिष मेहरुल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. सेकंड सेमी फायनल ऑफ द टुर्नामेंट. महासंग्राम आपण पाहतोय, क्रिकेटचा महासंग्राम, भव्य दिव्य आयोजन, डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन. अमित दादांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा HPL 2025 सीझन 1. दुसऱ्या सेमी फायनलला सुरुवात. आशिष मेहरुल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई. यावेळेला सोडून दिलाय बॉल आणि आता पंच मात्र पडताळणी करतायत, कारण ही त्यांना देखील ठाऊक आहे ही किती महत्वाची मॅच आहे. मॅच ऑफिशियल्स, ऑन फील्ड अंपायर आपण पाहतोय. यस, वाईड बॉल, परफेक्ट डिसिजन दिलाय पंचांच्या माध्यमातून. सर अवी परब आम्हाला कळवतायत यस इट्स अ वाईड बॉल. 2 मॅच ऑफिशियल्स ऑन फील्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर विजय जिकेनी आणि अवी परब असे 2 मॅच ऑफिशियल्स, मॅन फ्रॉम ट्रॉम्बे कोईवाडा. यावेळेला देखील सोडून दिलाय. आणखीन एक वाईड बॉल पंच घोषित करतील. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. एक गाडीची चावी सापडलेली आहे, ऍक्टिवा गाडीची MH. यावेळेला फटका खेळलाय, उंची जास्त आहे, बॉलच्या खाली फिल्डर. चूक, पुन्हा एकदा चूक.
ही चूक महागात पडणार या मॅच मध्ये. ओमकार देसाईला आता जीवदान मिळालंय. ही कॅच काढायची आहे. नाराज आहे आशिष मेहरुल. 5-2-1 ऍक्टिव्हा गाडी आहे. 5-2-1 तिची चावी आहे. तर कृपया ज्यांची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायची आहे. मोठी मॅच, मोठा विकेट आला असता त्याचा झेल आता सुटलाय. ओमकार देसाई समोर अमरीश, गोलंदाजीसाठी आशिष. यावेळेला ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक नाहीये, तो बनेल दर्शक. तोपर्यंत बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय ओमकार देसाई यांच्या बॅट मधून चौकार. हो, यावेळेला चांगला बॉल. चौकारानंतर हा चांगला बॉल आशिषने हाताळलाय. ही ओळख राहिली आहे या खेळाडूची. फ्लड लाईट्स मध्ये अगदी हिरवगार मैदान, वाऱ्याची झुळूक येते, त्याचा फील मात्र घेतलाय सगळ्यांनीच. आणि अयूबने देखील उल्लेख केला. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. यावेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉल अडवतील. एक धाव पूर्ण केली आहे. सकाळीच आपण पाहिले तर मुलाखती दरम्यान आयुब शेखने उल्लेख केला की आम्हाला असं वाटतं की आम्ही वानखेडे स्टेडियम वरती खेळतोय. हे भव्य आयोजन, याचं सर्व श्रेय जाईल माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांना, कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केले साहेबांनी. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने अमरीश. नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार देसाई. धावा झाल्या धाव फलकावरती 20. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. आशिष मेहरुलला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ आहे. फटका खेळलाय समोर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हँडसम. बघत राहा, पाहत राहा, आनंद घ्या. येतोय षटकार. पार न फेडणारा फटका. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा फटका. आणखीन एक यावेळेला. आता हा बॉल मात्र फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. चांगला बॉल, चांगला कमबॅक. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता समाप्त झालाय. 26 धावा धाव फलकावरती झाल्या. 26 ऑन बोर्ड. तोपर्यंत ऐकतोय डीजेच्या माध्यमातून सुंदर सगळी डीजे. राजेजी तळाशिळकर सर, बॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले सर. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 26 धावा धाव फलकावरती. अमरीश वैयक्तिक खेळतोय 13 धावांवर. त्याला साथ देतोय ओमकार देसाई वैयक्तिक 11 धावांवरती. फटका खेळलाय, बॉल निघून जाईल. पहा, बघा, बॉल गेला आरपार. आलाय दर्जेदार षटकार. मैदानामध्ये येत आहेत, सेल्फीज घेत आहेत. ओमकार देवीदास देसाई, टेनिस क्रिकेटचा ब्रँड मैदानामध्ये आलाय आणि त्याची बॅटिंग पाहण्यासाठी चाहते आज मात्र मैदानामध्ये आलेत. टाळ्यांचा कडकडाट, चिट्यांची बरसात. हे नाव लक्षात राहील. ओमकार देवीदास देसाई, मॅन फ्रॉम कुर्ला नेहरू नगर. हे सर्व चाहते दर्दी प्रेक्षक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. सर बॉल द्या. क्रिकेटचा महासंग्राम. 32 धावा धाव फलकावरती. 32 ऑन बोर्ड.
जोपर्यंत ओमकार मैदानामध्ये आहे ना चेक. तोपर्यंत काही होऊ शकतं. जबरदस्त मॅच, जबरदस्त बॅटिंग सुरू आहे आणि आपण या ठिकाणी सन्मानही करत आहोत. सर्वप्रथम पंच राजेश तळाशीलकर सर यांचा सन्मान केला जातोय. औ या नावाने अख्ख्या महाराष्ट्र आणि भारताने ज्यांना ओळखलंय, अमृत 11 या संघाचे महानायक, एक जबरदस्त महाराष्ट्रातील गोलंदाज राजेश तळाशीलकर यांचा सन्मान केला जातोय. पंचांची कामगिरी अतिशय चोखरित्या ज्यांनी केली, विशेष सन्मान केला जातोय राजेश तळाशीलकर सर म्हणजेच औ यांचा. धन्यवाद आऊ सर, आपण या स्पर्धेमध्ये एक अतिशय चांगली कामगिरी केलीत. आणखीन एक बिग हिट. हाही बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. लगातार बार बार येतोय षटकार. डीजे 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 एक विशेष सन्मान आणखीन एक आम्ही या ठिकाणी करत आहोत. आज समालोचक म्हणून गेली 2 दिवस अगदी रायगड जिल्ह्याच्या पेणवरून या ठिकाणी जे समालोचक आले, अगदी स्वप्नील पवार या युवा समालोचकाचा सन्मान आपण करतोय. पेण म्हणजे गणपती बाप्पाचं गाव आणि यांची स्वतःची देखील चित्रशाळा, एक कारखाना आहे आणि शाडूच्या मातीच्या मूर्त्या हे स्वतः मूर्तिकार सुद्धा आहेत आणि एक चांगले समालोचक देखील आहेत आणि अतिशय चांगले समालोचक ज्यांनी केलं त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. स्वप्नीलजी पवार, धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स. धन्यवाद चंदू सर. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. ओमकार देसाई यांची लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे षटकार. ऍक्शन रिप्ले. काय फटका खेळला, लाजवाब स्ट्रोक आहे. शफल झाले, खूपच शफल. पिक केलाय बॉलला, पॉवरफुल स्ट्रोक. बॉल निघून गेलाय अगदी मैदानाच्या बाहेर. षटकार. बॉलर आहे मितेश. 2 बॉलवर 2 मोठे षटकार आलेत ओमकार देसाई यांच्या बॅट मधून. यावेळेला ड्राईव्ह केलाय, हलक्यात आणि ढकललाय, बॉलला दिशा दिली आणि हा बॉल देखील फरार झालाय. आलाय चौ 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 चौकार. बॅट आपण पाहतोय हंटर आणि ही बॅट, या बॅट मधूनच धावा येत आहेत. ओमकार देवीदास देसाई 42 धावा धाव फलकावरती झालेत. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केलेत. गोलंदाजाने 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत आला. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक आशिष मेहरुल व्यूहरचना रचत असताना पाहायला मिळतील. यावेळेला उलट्या बॅटने फटका खेळायचा होता. चांगला प्रयत्न यष्टीरक्षकाने देखील केलाय. आता मात्र हा डॉट बॉल येईल. दिशा देण्याचा प्रयत्न, जागा शोधून काढत होते ओमकार. फटका फसला. हा डॉट बॉल आलाय. 42 ऑन बोर्ड. सिंग पॅकर चांगल्या फॉर्म मध्ये. पहिली 2 षटकं जर आपण पाहिली तर थांबले होते मैदानामध्ये आणि आता मात्र 3ऱ्या षटकामध्ये बॅट मधून धावा आल्यात. ओमकार देसाई हा ब्रँड सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतोय. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण. काय क्लिअरिटी पहा. प्रोलिंग स्पोर्ट्स एचडी क्वालिटीचे हे कॅमेरे संपूर्ण स्पर्धेमध्ये. हाय डेफिनेशन, खूप क्लिअर असं प्रक्षेपण आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल विपुलदादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लास्ट 2 बॉल्स टू गो. ज्यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अंडर 19चा खेळाडू. चांगला थ्रो. प्रयत्न केलाय पहा या क्षेत्ररक्षकाने. सुयश होते त्या ठिकाणी. हे नाव देखील लक्षात राहील. आता 1 धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता इकडे पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 43-43. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. ओव्हर नंबर 4 मधील गोलंदाजीसाठी मितेशला आपण पाहतोय. काय होणार, कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल? आकाश झा यांचा संघ. रियान स्मॅशर फायनल गाठली या संघाने. काय खेळ केला आकाश झा. 1 साइड हिरो. अफलातून कामगिरी त्याने केली. यावेळेला अमरीश गुडघ्यावर बसून याही बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. अमरीशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. धन्यवाद डीजे. पहा झेल सुटले होते फलंदाजांचे.
आणि झेल सुटल्यानंतर मात्र काय बॅटिंग केली आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धाव फलकावरती झाल्यात. नॉट आउट. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. कष्ट करतायत, अक्षरशः घाम गाळत असताना पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यांना देखील ठाऊक आहे ही मॅच किती महत्वाची आहे. ते कष्ट करावे लागतील या मॅच मध्ये, कारण त्यांना देखील ठाऊक आहे ही मॅच एकच मॅच महत्वाची आहे. ही मॅच जिंकलो ना तर संघ फायनल मध्ये दाखल होईल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. शेवटचे 6 बॉल शिल्लक. नवीन गोलंदाज सिद्धार्थ. आदित्य राणे आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आदित्य राणे 11.75 करंट रन रेट आपण पाहतोय. 47 धावा धाव फलकावरती. HPL 2025 सीझन 1 चा हा थरार ऑल इंडिया आयकॉन ओमकार देसाई आणि त्याच्या विरुद्ध आशिष मेहरुल अशी अखिल भारतीय स्तरावरील 2 आयकॉन एकमेकांच्या विरुद्ध सेमीफायनल सेकंड मध्ये मैदानामध्ये उतरलेत. मॅच कोण जिंकणार. शेवटची 6 बॉल शिल्लक. विद्युत रोषणाई, फ्लड लाईट्स ऑन. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. काय होईल, कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणार. प्रेक्षकांना देखील तोच प्रश्न पडलाय. जिथे जाईल तिथे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. अगदी बसायला देखील जागा नाहीये. काही प्रेक्षक बसलेत, काही प्रेक्षक उभे आहेत, काही प्रेक्षक आपण पाहिलं तर अगदी रेल्वे स्थानकावरून देखील मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. फटका खेळला वेळेला क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. गॅप शोधून आणि गॅप शोधून काढलाय. आलाय चौकार. धन्यवाद डीजे. जबरदस्त बॅटिंग ओमकार देसाई. हा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये 51 धावा धाव फलकावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 14 बॉल मध्ये 32 धावांवर तो वैयक्तिक फलंदाजी करतोय. यावेळेला समोर समोर फटका. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. व्हॉट अ शॉट अफलातून. इनक्रेडिबल. ओमकार देवीदास देसाई. आलाय षटकार. डिजॉन हातामध्ये झेल देखील पकडल्या पहा प्रेक्षकांनी. आनंद घेत आहेत सर्व दर्दी प्रेक्षक. जॅरी त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याच माध्यमातून अगदी एका हातामध्ये झेल पकडला गेला समोरच्या दिशेने. कुर्ला नेहरू नगरचा ब्रँड मैदानामध्ये अक्षरशः अफलातून कामगिरी करतोय. 57 धावा धाव फलकावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा येतील पाहायचंय. शिट्यांची बरसात, टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट होताना पाहायला मिळतोय. याच खेळाडूसाठी आता सोडून दिलाय बॉल. व्हाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे. दडपण दबाव निर्माण झाला असेल गोलंदाजावर, कारण समोर जर आपण पाहिले तर ओमकार देसाई ताकदवार फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून धावा येतात. बॅट बोलली आहे. षटकार चौकार त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. त्याला जीवदान मिळालं होतं. विशेष बाब म्हणजे या संपूर्ण मॅच मध्ये आणि तदनंतर मात्र त्याची बॅट बोलली आहे. 15 बॉल मध्ये तो खेळतोय वैयक्तिक 38 धावांवर. शफल झालेत. फटका खेळलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. सीमारेषा पार. येतोय चौकार. ओमकार देसाई 4-6 वाईट बॉल आणि 4 म्हणजेच आतापर्यंत गोलंदाजाने 15 धावा खर्च केल्या 3 बॉल मध्ये. ओमकार देसाई वैयक्तिक 42 धावांवर फलंदाजी करतायत. अवघ्या 8 धावांपासून दूर आहेत. हाफ सेंचुरी होईल का पूर्ण पाहायचंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 62 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. क्रिकेटचा महासंग्राम. हाफ सेंचुरी होईल का पूर्ण. अर्धशतक. अवघ्या 8 धावांनी दूर. फटका खेळलाय. यावेळेला क्लास दर्जा. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक सिक्सर. ओमकार देवीदास देसाई अवघ्या 2 धावांपासून दूर आहे. थँक्यू डीजे. धन्यवाद. कॅच सुटली आणि आता असं वाटतंय की मॅच सुटली आहे.
दोन झेल सुटले होते. 17 बॉल मध्ये 48 धावांवर ओमकार देसाई बॅटिंग करतोय. अर्धशतक तिसरं होईल का पूर्ण या स्पर्धेतील? पहिलं अर्धशतक ठोकलं वाखळ्यांचा वंडर बॉय केतन म्हात्रे. दुसरं अर्धशतक ठोकलं या स्पर्धेमध्ये रामानुजने. तिसरं अर्धशतक पाहायचंय ओमकार देसाई यांचं. फटका खेळला, हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर, बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे आणि आता अर्धशतक पूर्ण. टाळ्या होऊन जाऊ देत, प्रेक्षकांना विनंती असेल ओमकार बॅट दाखवा. अर्धशतक पूर्ण. ओमकार देविदास देसाई, कुर्ला नेहरू नगरचा खेळाडू. छाप सोडली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. 18 बॉल मध्ये नॉट आउट. 52 धावा संघाला गरज असताना आज मात्र धावून आलाय आणि हे दर्दी प्रेक्षक चाहते मैदानामध्ये आलेत. सेल्फीज, ऑटोग्राफ. ओमकार देसाई ब्रँड सध्या झळकतोय मैदानाच्या आतमध्ये. जिथे जाईल तिथे दर्दी प्रेक्षक आज मात्र आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी मैदानात. आज सेल्फी घ्यायची आहे, ओमकारची चर्चा करायची आहे, ऑटोग्राफ घ्यायची आहे. काय बॅटिंग केली, अफलातून इनिंग. आणखीन प्रेक्षक येत आहेत, आणखीन चाहते मैदानामध्ये येत आहेत. आणि पहा आता मात्र गिफ्ट देखील दिलंय ओमकारला. काय बॅटिंग केली, अफलातून इनिंग पेश करत असताना ओमकार देसाई पाहायला मिळाले. 72 धावा धाव फलकावरती झाल्या. 4.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 18 बॉल मध्ये 52 धावांवर फलंदाजी करतायत ओमकार देसाई. शेवटचा बॉल शिल्लक. हलक्या हाताने बॉलला ढकललंय, फक्त एक धाव पूर्ण केली आहे. लॉंग ऑन मध्ये आशिष. थ्रो डेंजर एंडला पाहायला मिळालाय आणि आता विकेट आली आहे. विकेट जरूर आली, पण बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ओमकार देसाई घाम गाळला मैदानामध्ये, संघर्ष केला, प्रयत्न केला, अर्धशतक पूर्ण केलंय. स्टँडिंग ओवेशन दिलं जाईल डग आउट मधून या खेळाडूला. अगदी चाहते या खेळाडूचे मैदानामध्ये आलेत. अनुजला आपण पाहतोय 45 नंबरची जर्सी त्याच्या अंगावर. सेल्फीज घेतली जाते. 19 बॉल मध्ये 53 धावा, 5 चौकार, 4 षटकार त्याने या इनिंग मध्ये पेश केले आणि म्हणूनच की काय 50 धावा देखील पूर्ण केल्या. स्टँडिंग ओवेशन दिले जाईल. महत्वाची मॅच आणि महत्वाच्याच मॅच मध्ये बॅट बोलली आहे ओमकार देसाई यांची. अर्धशतक झळकावलं या खेळाडूने. आता मॅच ऑन झाली आहे, कारण ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय. 30 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 73, म्हणजे जिंकण्यासाठी उर्वरित 30 बॉल आणि आता 74 धावांची गरज आहे. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, मी विनंती करेन आमचे गुरुवर्य चंद्रकांत शेट्टे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. हेलो, जो करता है गेंदबाजों की पिटाई, नाम उसका ओमकार देसाई. जबरदस्त कामगिरी केली आहे ओमकार देसाई यांनी आणि 74 धावांचं आव्हान मात्र आता उभं ठाकलेलं आहे. 30 बॉल मध्ये 74, परंतु हा पहिला डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे. आता डोंगरीने बॅटिंग केली आहे, कुलाबा बॅटिंग करायचं बाकी आहे. समर 11 आता बॅटिंग साठी मैदानात येणार आहे. सिंग पॅकर यांनी मात्र त्या ठिकाणी बॅटिंग केली आहे. एक अप्रतिम इनिंग आज सकाळपासून प्रत्येक मॅच मध्ये ओमकार देसाई यांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि या खेळीने या सगळ्या खेळांवर कळत चढवला. ओमकार यांच्या या खेळीमध्ये बरंच काही सामावलेलं होतं. सकाळीच त्यांनी सांगितलं की मुंबई जीव आहे आणि मुंबईतच एक जबरदस्त खेळी त्यांची पाहायला मिळाली. चला, सलामीची जोडी मैदानात पाठवायची विनंती असेल. आता या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत. प्रोलिंग स्पोर्ट्सवर देखील मोठ्या प्रमाणावर चाहते आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. या क्रीडा स्पर्धेचा सेमीफायनल नंबर 2 चा सामना आपण पाहतोय. कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी या 3 मतदारसंघातील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असणारी स्पर्धा. अमितजी लोटलीकर साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू आणि जवळचे सहकारी अमितजी लोटलीकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आणि अंतिम दिवस. चालू असणारा सामना सेमीफायनलचा आहे. समर 11 कुलाबा आणि दुसऱ्या बाजूला सिंग पॅकर डोंगरी यांच्यातील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला डाव झाला. पहिल्या डावात धावा केल्या गेल्या त्या म्हणजे 73 आणि 74 धावा करायच्या आहेत. आणि आता दुसऱ्या डावात काय होणार आपल्याला पाहायचं आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सागर रणपिसे आणि त्यांच्या जोडीला आशिष मेहरोल. आशिष मेहरोल, सागर रणपिसे दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत. मैदानात दाखल झालेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. चर्चा कुलाब्याला झाली, चर्चा फोर्टला झाली, चर्चा ओव्हलला झाली, चर्चा वाळकेश्वरला झाली, चर्चा ठाकूरद्वारला झाली, चर्चा गिरगावात झाली, चर्चा कुंभारवाड्यामध्ये झाली, चर्चा डोंगरीला झाली, चर्चा पायदुनी परिसरामध्ये देखील झाली. या संपूर्ण परिसरामध्ये चर्चा एकच होती, ही स्पर्धा कोण जिंकणार. आणि मानाची स्पर्धा आज मात्र अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. श्रीलेश आंबरे डोंगरीचा बंड्या बॉलिंगसाठी. स्ट्राईकवर जर पाहिलं तर कुलाब्याचा एक जबरदस्त खेळाडू सागर रणपिसे बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस, अगदी उमरखाडीतून देखील चर्चा या स्पर्धेची आहे. म्हणजे प्रत्येक विभाग, काही विभाग कदाचित माझ्याकडून राहतील, परंतु काय सुरुवात झाली आहे. लगातार दुसरा धमाका. सर, याला म्हणतात क्रिकेट आणि या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. सागर रणपिसे यावेळेला आणखीन एक वेगळा आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. 1 रन मिळणार आहे. धावसंख्या 13 वर गेली आहे. या खेळाडूच्या नावामध्ये रन आहेत. रन नाही करणार तर काय करणार. सागर रणपिसे. आणखीन एक, याही वेळेला समोर फटका खेळलाय आणि हाही बॉल सीमा रेषा पार. चौकार. ची बारी झाली. आता बारी आली आहे कुलाब्याची. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. मॅच जबरदस्त होईल आणि प्रेक्षकांना सुद्धा चांगलीच मॅच पाहिजे. 17 धावा धावफलकावर. काय सुरुवात झाली आहे. जशाच तसं प्रत्युत्तर या ठिकाणी दिलंय, परंतु एखादी विकेट आली ना मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी येऊ शकते. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, कलात्मक फटका, फिल्डिंग चांगली आहे. आणि तिकडे जर पाहिलं तर एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 18 धावा. 74चा पाठलाग करायचा आहे आणि इकडे 18 धावा झाल्या सुद्धा. सगळ्यांचं स्वागत असणार आहे या क्रीडा स्पर्धेच्या आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न. इकडे पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात व्हाईट बॉल आहे. समीकरण बदलतं. 19. काय सुरुवात केली आहे इकडे दुसऱ्या डावात समर 11 टीमने सुद्धा. जुगनू सिंग अँड कंपनी डोंगरी टीम देखील तेवढं चांगलं क्रिकेट खेळली आहे.
आणि निलेश सोलंकी साहेबांची टीम आहे कुलाबा. अखूट टप्प्याचा बॉल स्ट्रोक खेळलाय, टायमिंग नाही झालाय, तिकडे फिल्डर येतात, थोडेसे दूर राहिले आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि धाव संख्या झाली आहे कुलाबा समर 11 21 रन. अजूनही मॅच ऑन आहे, दोन्ही टीमला संधी आहे, ही फायनल मॅच आहे आणि डीजे आता आपल्याला संधी आहे. धन्यवाद. पॉवर प्लेचं पहिलं षटक, त्याचा पुरेपूर घेतला फायदा. आता मात्र गोलंदाजीसाठी विकी गोलतकर आलेत, ज्याला अख्खी मुंबई छेडा म्हणते. म्हणजे आपल्या मुंबईत प्रत्येकाला एक टोपण नाव आहे, बऱ्यापैकी लोकांना आहे. आशिष मेहरोल, ज्याने गेल्याच आठवड्यात सावर्ड्याच्या स्पर्धेमध्ये मालिका वीराची मोटरसायकल बाईक जिंकली आहे. जोडीला सागर रणपिसे आहेत, परंतु विकी गोलतकर यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. मॅच अजूनही काही सोपी नाहीये, 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 4 ओव्हरमध्ये 53 अजूनही करायचे. 24 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल. प्रेक्षकांची गर्दी आणि प्रेक्षक मनमुराद आनंद घेत आहेत, खुश आहेत प्रेक्षक, कारण त्यांचं मनोरंजन या स्पर्धेने केव्हाच केलंय. यानंतर फायनलचा सामना आहे. एकवीस धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. कोण जाणार फायनल मध्ये? पहिली सेमी फायनल सुद्धा जबरदस्त झाली. आशिष यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्याला स्क्वेअर लेगला खेळलेत, 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. फिल्डर येत आहेत, 1 रनने धावसंख्या पुढे जाते. 22 धावा, अजूनही 52 पाहिजेत. 23 बॉल 52 धावा. विकी गोलतकर म्हणजे छेडा, समोर जर पाहिलं तर सागर रणपिसे. हो हो हो, बॉल टप्पा पडलाय, त्यानंतर वळलाय. वा 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 वा, चांगला बॉल येताना पाहिलं मिळालाय. बॉलला वळण दिलं आणि ही तर मुंबईच्या फिरकीपटूंची खासियत आहे आणि त्यातीलच एक आहेत विकी. पुन्हा एकदा विकी. 22 धावा धाव फलकावर झाल्या. चांगली मॅच आहे, मजा येणार आहे या मॅच मध्ये. सेमीफायनल, पहिल्या डावात ओमकार देसाई नावाचं वादळ पाहायला मिळालं. रिव्हर्स खेळलेत, अफलातून स्ट्रोक, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. अठ्ठावीस धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. मॅच 21 बॉल 46. एक बॉल महत्वपूर्ण आहे. एक बॉल व्यवस्थित खेळावा लागेल, व्यवस्थित टोलवावा लागणार आहे. जो जिंकणार आहे तो फायनल खेळणार आहे. पाहूया या मॅच मध्ये काय होईल. जबरदस्त कामगिरी. लोअर फुल टॉस, त्याच्यावर आक्रमण आणि हाई बॉल सीमारेषा पार, षटकार. आणखीन एक षटकार आला इकडे. 34 धावा, पॉवर प्ले सुरू आहे. लक्ष छोटं नाहीये, मोठं आहे.
परंतु काय सुरुवात केली आहे. 34 धावा धावफलकावर 34. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 40. म्हणजे तेवढंही सोपं नाहीये, परंतु सुरुवात जबरदस्त केली आहे दोघांनी सुद्धा. आणखीन एक, या वेळेला सुद्धा बॉलची हवाई यात्रा गेलाय समुद्रामध्ये. सिक्सर. हे चित्र तुम्हाला मुंबईमध्ये पाहायला मिळू शकतं. चांगल्या खेळल्यानंतर प्रेक्षक मैदानात सेल्फी काढायला येतातच आणि आपल्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. मग राष्ट्रवादी चषकामध्ये आपण पाहिले, अगदी सुप्रीमो चषकामध्ये देखील चाहते येतात मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंचं प्रोत्साहन येणाऱ्या कालावधीमध्ये सुप्रीमो ट्रॉफी सुद्धा आणि नुकतीच रतनबुवा स्मृती चषक स्पर्धा देखील पाहायला मिळाली. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील बऱ्याच स्पर्धा आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फक्त हळूवार पद्धतीने ढकललाय तिकडे आणि काय सुरुवात केली आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर संपल्या. 74चा पाठलाग करत असताना 2 ओव्हर मध्ये 41 विदाउट लॉस. 74चा पाठलाग करायचा आहे. अठरा बॉल मध्ये 33. 11ची सरासरी पाहिजे. मॅच संपलेली नाहीये. याही परिस्थितीमध्ये फाईट होऊ शकते. एखादी चांगली ओव्हर सिंग पॅकरला मॅच मध्ये घेऊन येऊ शकते आणि ती कोण टाकणार. आणि आजच्या दिवसामध्ये या टीमचा की फॅक्टर हा रोहित नावाचा बॉलर राहिलाय आणि आता रोहितच्याच हातात बॉल दिलाय. पाहूया, आगळी वेगळी ऍक्शन आहे, आगळी वेगळी केश रचना देखील पाहायला मिळते. परंतु बॉलिंग मात्र आज जबरदस्त केली आहे, त्याचंही कौतुक करावं लागेल. परंतु समोर चांगलं बस्तान बसलेले 2 बॅटर आहेत. एका बाजूला सागर 34 धावांवर आणि आशिष आहेत 6 धावांवर. एक्केचाळीस रन 2 ओव्हर नंतर. अजूनही 18 बॉल 33 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सिंग पॅकर जुगनू सिंग यांची एक बलाढ्य टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला निलेश सोलंकी ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. या गोलंदाजाच्या चर्चा करत होता आपण आणि इकडे एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. सागर यांना थोडंसं बाहेर खेचलं देखील होतं. डॉट बॉल. 17-33. 17-33. 17 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. सिंग पॅकर विरुद्ध जर पाहिलं तर समर 11. अमितजी लोटलीकर साहेबांचं आम्ही कौतुक करू. आकाशजी चाबुकस्वार असतील शाखा प्रमुख, त्याचबरोबर ललितजी माधव शाखा प्रमुख 218, जितेंद्रजी भोईर शाखा प्रमुख 223, विनयजी भोजने शाखा समन्वयक 205. यो आणखीन एक हवाई हल्ला. याही वेळेला बॉल सीमा रेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे. धाव संख्या पुढे गेली आहे 45 धावांवर. ओ अगदी प्रथमेश वाईरकर यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करतोय आणि गणराज 11 खेतवाडी आणि बापदेव क्रिकेट क्लब कोळीवाडी यांचाही आवर्जून उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. 45 धावा विदाउट लॉस आपण पाहतोय. या मॅचला जिंकण्यासाठी 74 करायच्या. चांगली बॉलिंग करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट. ओ कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु कॅच सुटते. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, 2 घेतल्या, तिसरीचा प्रयत्न. एफर्ट चांगले होते परंतु कॅच नाही झाली आहे. पहिल्या डावातही कॅच सुटली होती, कॅच दुसऱ्या डावात देखील सुटली जाते. रोहितने संधी निर्माण केली होती. सागर यांचा फटका लांबून खेचला होता मिड विकेटला, परंतु तिकडे एफर्ट चांगले केले खरे, परंतु कॅच सुटली आहे. सत्तेचाळीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 15 बॉल 27. आणखीन एक मॅच ऑन. प्रेक्षकांचं मनोरंजन, पैसा वसूल क्रिकेट.
47 धावा धावफलकावर विदाउट लॉस. लोअर फुल टॉस, त्यालाही मात्र या ठिकाणी ऑन साइडला खेळलेत खरे, परंतु कदाचित बॉल दिसलाच नाही. आणखीन एक सीमारेषा पार. आणि समर 11चा स्कोर झालाय 51-50 पूर्ण. सागर 44 वर बॅटिंग करतायत. 13 बॉल मध्ये आशिष खेळतायत 6 वर. कमबॅक करावं लागेल सिंग पॅकर. डोंगरीकरांना देखील इकडे डोकं चालवावं लागणार आहे, कारण मॅच दोन्ही संघांच्या बाजूने क्रिकेट आहे. दोन्ही संघांच्या बाजूने जाणारा खेळ सगळ्यांनाच आवडतो. पाहूयात, अजूनही सामना संपलेला नाहीये. सागर बिग हिट. सागरची हाफ सेंचुरी कंप्लीट झाली आहे. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळालंय. काय बॅटिंग केली आहे सागरने. सागर एकदा बॅट उंचावून सगळ्या प्रेक्षकांना. सागर वा वा वा. धावांचा पाठलाग करत असताना 14 बॉल मध्ये 50. आणि या स्पर्धेचं हे यश आहे. अमित साहेब, ही स्पर्धा जी भरवली गेली होती ते ध्येय यशस्वी झालंय. धन्यवाद विक्रांतजी जाधव. आणि हे चाहते आहेत मैदानात जात आहेत. पहिल्या डावात ओमकार देसाई नावाचं वादळ पाहायला मिळालं, तर दुसऱ्या डावामध्ये सागर रणपिसे कुलाबा. काय स्ट्रोक खेळलाय. 57 धावा विदाउट लॉस. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. दक्षिण मुंबईच्या या 3 मतदारसंघाचा किंग कोण होणार. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु टायमिंग नाहीये तिकडे. आणि स्कोर जर पाहिला तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 58. आणि या मॅचला जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये पाहिजे 16 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे, परंतु संपली नाहीये. वाटलं की दिवसा जास्त रन होत आहेत, रात्री कमी होतील, परंतु रात्री या लोकांना फुटबॉल दिसायला लागलाय. म्हणजे ओमकार देसाई यांनी एक क्वालिटी या ठिकाणी खेळी केली, नो डाऊट. परंतु सागर यांनी ज्या पद्धतीने 12-16 सागर यांनी मात्र या ठिकाणी एक झंझावाती खेळी केली, त्याचंही कौतुक करावं लागेल. केतन मात्रेने पहिलं अर्धशतक केलं, रामानुजने दुसरं केलं, तिसरं अर्धशतक ओमकार देसाई यांनी केलं आणि चौथं अर्धशतक सागर रणपिसे यांनी केलेलं आहे. हा प्रेक्षकांना विनंती आहे, पाय मागे घ्यायचे जे वरती बसलेले प्रेक्षक, सगळ्यांना विनंती आहे. 12 मध्ये 16, एखादी विकेट, एखादा डॉट बॉल मॅच मध्ये आणेल. यावेळेला रिव्हर्स खेळले. सागरला रोखायचं तर कसं रोखायचं. सागर रोखता रोकेना, परंतु प्रत्येक बॉल ठोकतोय मात्र नक्कीच. चांगला फटका. अकरा बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 74 धावांचं विशाल काय वाटणारं लक्ष आता छोटं करून टाकलं सागर रणपिसेने. आशिषने साथ दिली आहे, फक्त एका बाजूने पाहतोय कसा खेळतोय सागर. हो हो हो, यावेळेला नो बॉल घोषित केला जातोय. आणि आता जर पाहिलं तर 11 बॉल 11 आणि या वेळेला आहे फ्री हिट. फायनलच्या दोन्ही टीम रेडी राहायचंय, म्हणजे या अगोदर जी टीम फायनलला गेली त्यांनी रेडी राहायचंय. रियान स्मॅशर आपण रेडी राहायचंय. यावेळेला विकेट केलाय, परंतु फ्री हिट आहे.
आणि पंचांनी कदाचित पाहूयात पुन्हा एकदा कॉल केलाय का, पुन्हा एकदा नो बॉल. या 3 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 66. फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 8. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळालंय. गेली 2 दिवस ही 26वी मॅच आहे, याच्यानंतर 27वी फायनल आहे, परंतु सगळ्यांनी मजा केली, आनंद घेतला क्रिकेटचा. संपूर्ण दक्षिण मुंबई क्रिकेटच्या रंगात रंगून गेली. सागर 57 वर आहेत. यावेळेला एक आगळा वेगळा फटका खेळलाय. तिकडे मॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. 1 रन तर घेतली गेली. दुसऱ्याही रनचा प्रयत्न आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या गेली आहे ती 68 धावा. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल बाकी आहे. क्रिकेटच्या खेळात गाफील राहायचं नसतं. क्रिकेटचा खेळात 2 डावांचा खेळ आहे. नो डाऊट जुगनू सिंग साहेबांची टीम सुद्धा खूप चांगली खेळली आहे, परंतु या मॅच मध्ये सागर रणपिसे, सब कुछ सागर रणपिसे. पहिल्या डावात ओमकार देसाई, दुसऱ्या डावात सागर. बिग हिट केलाय खरा, परंतु पाहूयात किती लांब जाईल बॉल. आणि या मॅचला अगदी मोठं अंतर 9 बॉल राखून 74 धावांचा पाठलाग. सागर रणपिसे 65 धावा.